फ्रेंड्स, वेलकम टू फिलॉसॉफी ज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळकर। या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण बघत आहोत मानसशास्त्रीय सुखवाद म्हणजे सायकोलॉजिकल हेडोनिझम। आता बघा, मानसशास्त्रीय सुखवाद हा नवीनच टॉपिक आहे। पहिले तुम्ही जर व्हिडिओ नसेल बघितले सुखवादाचे ते पहिले बघून घ्या, कारण याच्यामध्ये जे आपण सायकोलॉजिकल हेडोनिझमची जेव्हा गोष्ट करत आहोत, मानसशास्त्रीयतेची गोष्ट करत आहोत, तर आपल्याला एक आपण वेगळेच इथे कॉन्सेप्ट शिकणार आहोत। म्हणून चला जास्त वेळ न घालविता आज आपण आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। त्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर मानसशास्त्रीय सुखवाद काय असणार आहे, आलं लक्षामध्ये। तर आता बघा, मानसशास्त्रीय सुखवादानुसार प्रत्येक मनुष्य सुखाची इच्छा करणार आहे। कोणी असं म्हणतं का देवा मला दुःख दे, माझ्या पदात दुःख टाक, नाही। आपण आपल्याकडे आपलं सुख संकटातही आपण सापडलेलो असलं तरी आपण काय म्हणतो, देवा माझं काय कर, हे दुःख दूर कर आणि मला सुखाची वाट दे, ठीक आहे म्हणतो ना। म्हणजे आपण काय ना सायकोलॉजिकल जो वे आहे, जेव्हा आपण पॉझिटिव्ह गोष्ट करत असतो तेव्हा आपले जे पॉझिटिव्ह वे आहे कुठे ना कुठे आपल्याला ते निरंतर जेव्हा आपण करत असतो ते कुठे ना कुठे पोहोचत असते आणि ते जे दुःख आहे ते कमी कमी होत जाते। कसे मार्ग ओपन होतात आपल्यालाही माहीत नाही राहत। आणि म्हणून हे जे सायकोलॉजिकल जो वे आहे हा प्रत्येक मनुष्याच्या कायचे मनात असते आणि ही जी इच्छा सगळेच करत असतात आणि जशी जशी ते इच्छा करत असतात ते काय ते पूर्ण पण होण्याचा ते काय प्रयत्न होत असते आणि ते करतच जात असते, ठीक आहे। म्हणून मानवी स्वभावाचं असं आहे की मनुष्य सुखाशिवाय इतर कशाची इच्छा करत नाही। पहिले तुम्ही व्हिडिओ बघितले असेल, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की मनुष्यच असा प्राणी आहे की जो फक्त सुखाची इच्छा करतो, दुःखाची इच्छा करत नाही। अधिकाधिक सुख जर मला प्राप्त झालं पाहिजे हेच ईश्वरचरणी आपण प्रार्थना करत असतो की माझं सगळं चांगलं कर, असं म्हणतो की नाही। कोणी असं म्हणतं की माझं सगळं वाईट कर, असं कोणी म्हणतं का? नाही, असा कोणताच प्राणी नाही आहे, कोणताच मनुष्य नाही आहे का जो म्हणत असेल की देवाला अरे माझं सगळंच काय वाईट कर, असं कोणीच म्हणत नाही। आणि म्हणूनच जेव्हा इथे आपल्याला मानसशास्त्रीय सुखवाद जेव्हा गोष्ट असते तेव्हा प्रत्येक आपण मनुष्य जे आहे हा सुखाचीच इच्छा करत असतो आणि ते सत्य आहे, खरंच आहे की कोणीच असं आहे नाही की दुःखाची इच्छा करणार आहे, हेही सत्य आहे। मानसशास्त्राच्या आधारे प्रस्थापित झाले असल्याने त्याला मानसशास्त्रीय सुखवाद असे म्हटल्या जाते, आलं लक्षामध्ये। म्हणजे जेव्हा आपण आपला जो वे आहे, जेव्हा आपण निरंतर एखादी गोष्ट करत राहतो, ती चांगली गोष्ट घडत असते, वाईटही असून ती चांगली होत असते, तेव्हा आपण काय करतो, कुठे ना कुठे आपली जेव्हा इच्छा प्रकट करत असतो ती चांगलीच करत असतो। पॉझिटिव्ह वे असते, गुडविल असते आणि महत्त्वाची ते काय ट्रूथ असते। त्याच्यामुळे ते काय एक सायकोलॉजिकल जो वे आहे तो सायकोलॉजिकल हेडोनिझम आहे, कुठे ना कुठे आपल्याला काय करते, सुखाकडे घेऊन जात असते आणि सगळेच मनुष्य हे करत असते। आणि या मताचा जेव्हा प्रसिद्ध आपण म्हणून की प्रसिद्धीस आला त्याचा पुरस्कर्ता जे आहे आपले मिल असणार आहे। इथे फर्स्ट टाइम इथे मिलचे इथे कॉन्सेप्ट आपल्याला बघायचे आहे। तर मिलनी हे काय केलेलं आहे, याचा पुरस्कार केलेला आहे, त्यांनी ग्रंथही लिहिलेला आहे। ते म्हणतात की प्रत्येक मनुष्य सुखाशिवाय किंवा दुःख निवारणाशिवाय इतर कशाचीही इच्छा करत नाही। पहिलेच मी सांगितलेलं आहे की सुखाचीच इच्छा करते, दुःखाची इच्छा करत नाही। आणि दुःख असेल तरी ते काय करतात, म्हणतात की माझं हे दुःख आहे, निवारण करा, आलं लक्षामध्ये। आणि म्हणूनच तेव्हा सुखाची जेव्हा आपण इच्छा करत असतो तर दुःखाला आपण इथे काय करतो, विसरण्याचा प्रयत्न करतो। दुःखाला आपण म्हणू की निवारणाशिवाय इथे पर्याय नसते। आणि त्यामुळेच जेव्हा आपले मिल आले तेही सत्य इथे सांगितलेलं आहे, मानसशास्त्रीय सायकोलॉजिकल वे असणार आहे। आणि आपण जेव्हा आपण निरंतर जेव्हा प्रयत्न करत असतो ते अनुभवतच असले, आपण म्हणू की आपल्याला जे मिळत असते, कोणतीही कृती करीत असताना आत्मनिरीक्षणालाही तसेच इतरांच्या कृतीचे निरीक्षण आपण करीत असताना ही वस्तुस्थिती आपल्या लक्षात येते। म्हणजे जेव्हा बघा एखादी कृती करत असेल, कोणी ॲक्शन करत असेल किंवा एखादा म्हटलं की आत्मनिरीक्षण करत, अरे आपण कसं दिसतो, अरे आपल्याकडे तर हे नाही आहे, अरे आपल्याकडे तर गाडी नाही आहे, आपण तर पायी चालत आहो, असं झालं तसं झालं। जेव्हा आपण दुसऱ्यांचं जेव्हा कृती बघत असतो, अरे तो किती चांगला आहे, आपण बघतो की नाही ना, आपल्या स्वतःला काय करतो, आपण हीन समजत असतो। पण असं नसते, सगळ्यांच्या वाटेला सुख असते, पण ते सुख कसं असलं पाहिजे ना, हेही महत्त्वाचं आहे। जर तुम्ही खूप सुखी आहे, तुमचं मेंटली जे आहे पूर्ण डिस्टर्ब आहे, तर हे सुख कोणत्या कामाचं, बरोबर आहे की नाही। म्हणून जेव्हा आपण आत्मनिरीक्षणाची जेव्हा वेळ येते तेव्हा इतरांच्या कृतीचे निरीक्षण आपण करत असतो, पण ही वस्तुस्थिती आपल्या लक्षात जेव्हा येते तेव्हा अशा पुराव्याच्या निरीक्षणरित्या विचार केलेला असला तरी ते वस्तू इच्छा करणे आणि ती सुखकारक असणे तिचा
तिटकारा येणे आणि ती दुःखकारक वाटणे या अवस्था अवियोज्य आहेत आणि किंबहुना एकाच घटनेच्या त्या दोन बाजू आहे. बघा, निरीक्षण जेव्हा करतो सगळ्याच वस्तूची इच्छा करते, बरोबर आहे, माझ्याकडे हे नाही आहे, माझ्याकडे घर नाही, माझ्याकडे गाडी नाही आहे, माझ्याकडे हे असं ढमकं काहीतरी असलं पाहिजे आपल्याकडे. म्हणजे आपण कशाची इच्छा करतो? सुखाची इच्छा करतो का? नाही, आपण काय करतो? वस्तूची इच्छा करतो. वस्तू असेल तर आपण त्याला काय करतो? परमोच्च इथे सुख मानत असतो. हेच आपली काय आहे, एक सायकोलॉजिकल वे आहे. पण ते म्हणतात की ही जी अवस्था आहे हे दुहेरी आहे, दोन बाजूची आहे. त्यामध्ये खऱ्या अर्थाने एकच मानसशास्त्रीय सत्य दोनच प्रकारे इथे आपण सांगू शकतो. ते म्हणजे एक वांछनीय असलं पाहिजे सुख, एक दुसरं आहे सुखकारक सुख असलं पाहिजे. ठीक आहे. आणि या जे दोन अवस्था आहे त्या अपेक्षित, आपण म्हणून की अपेक्षित असूनही कोणत्या तरी वस्तूची इच्छा करणे भौतिक आणि इथे अभौतिकीय दृष्ट्या असंभवनीय आहे. म्हणजे आपण कुठली ना कुठल्या गोष्टीची जेव्हा इच्छा करते तर ती भौतिक आणि अभौतिकीय दृष्ट्या दोन्ही पण असू शकतात. म्हणजे ते काय असंभवनीय आहे की तुम्हाला पहिले कुठलं सुख पाहिजे आहे, वांछनीय सुख पाहिजे आहे की एकदम क्षणापुरती सुख पाहिजे आणि की लॉंग टर्मसाठी सुख पाहिजे, हे दोन्ही महत्त्वाचं असलं पाहिजे इथे. ठीक आहे. आणि म्हणूनच बेंथम इथे आपल्याला कॉन्सेप्ट बघायचा आहे. पहिले आपली कॉन्सेप्ट कोणाची बघितली? मिलची बघितली. आता इथे आपल्याला बेंथमची बघायची आहे. तर बेंथम काय म्हणत आहे? तर या तत्वज्ञानाचेही असे मत आहे. ते म्हणतात की निसर्गाने मनुष्याला सुखाच्या आणि दुःखाच्या साम्राज्यात ठेवले आहेत. ओके, म्हणजे दोन गोष्टी ते सांगितलेल्या असते, एक सुख आणि एक आहे दुःख. पहिलेच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, बेंथमनी दोन गोष्टी सांगितलेल्या होत्या. ते म्हणतात की एकीकडे तर तुमच्याकडे काय आहे? सुख आहे. ठीक आहे, सुख आहे. दुसरीकडे काय आहे? दुःख आहे. या दोन्हीच्या वेळ तुम्हाला काय करायचं? जावंच लागत असते. आणि हे दोन साम्राज्य आहे असे आहे की या दोघांमध्ये किती श्रीमंत असला, कितीही गरीब असला, कितीही उच्च दर्जाचा असला, कितीही निम्न दर्जाचा असला, दोघांनाही या साम्राज्यातून जावं लागत असते असे कोण म्हणतात? आपले बेंथम म्हणतात. आणि म्हणूनच सुख दुःख ह्या दोन गोष्टी इथे कोणी सांगितलेल्या आहे? आपल्याला बेंथमने सांगितलेलं असणार आहे. आणि मनुष्याचा हेतू सदैव सुखाचीच प्राप्ती असते आणि दुःखाचा ते काय करतं? अव्हेर करत असतो. म्हणजे दुःखाला तो काय करतो? बाजूला सावरत असतो, अवहेलना करत असतो. हे इथे आपल्याला सांगावं लागेल. कारण सुख सदैव आपल्याकडे काय कसं आलं पाहिजे, हेच आपण म्हणू की आपल्या सायकोलॉजिकल वे आहे, त्यानुसार हे राईट आहे. आणि दुःखाचा आपण काय करतो? तिरस्कार करत असतो. हेही आपलं एक राईट वे असणार आहे. आणि म्हणूनच बेंथम या तत्वाचेही असे मत आहे की ते म्हणतात की निसर्गाने मनुष्याला सुखाच्या आणि दुःखाच्या साम्राज्यात ठेवले आहे आणि मनुष्याचा हेतू सदैव सुखाची प्राप्ती करणे हाच असतो आणि दुःखाचा अव्हेर करणे हेही असते. हेच तत्व उदाहरणाच्या सहाय्याने आता आपण घेणार आहोत. ते म्हणतात की जोड हे जे आहे CEM जोड या लेखकाने म्हटलेले आहे की गाईड टू द फिलॉसॉफी ऑफ मोरल्स अँड पॉलिटिकल्स या पुस्तकात ते म्हणतात की तत्वाचे स्पष्टीकरण करण्याकरिता ज्या दोन उदाहरणाची ते मदत घेत आहे, ते दोन जे उदाहरण आहे उल्लेख त्यांनी केलेला आहे. या ठिकाणी ते अप्रस्तुत ठरणार नाही. कारण पहिले उदाहरण एका लहान मुलीचे असून दुसरे उदाहरण तत्वासाठी स्वतःचा प्राण देणाऱ्या हुतात्म्याचे इथे असणार आहे. ठीक आहे. म्हणजे हे जे जोड आहे यांनी आपल्या पुस्तकात जे सांगितलेलं आहे, या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे, ते म्हणतात की मी दोन उदाहरण देत आहे. पहिलं उदाहरण जे आहे एका लहान मुलीचं असणार आहे. ठीक आहे. दुसरं काय आहे? हुतात्म्याचे असणार आहे, ज्यांनी आपल्या देशाचा बलिदान दिलेलं आहे स्वतःचं. त्या हुतात्म्याची इथे गोष्ट करणार आहे. म्हणूनच ते सुख आणि त्याच्यामध्ये असणारं जे सायकोलॉजिकल वे आहे इथे आपल्याला सांगायचं आहे. सायकोलॉजिकल हेडोनिझम काय आहे? ते म्हणतात की पहिलं जे उदाहरण आहे मुलीचं असणार आहे, लहान मुलीचं. एका लहान मुलीला आणि मुलाला आणि मुलीला काही पैसे देण्यात येते. ठीक आहे. एक मुलगा आहे, ठीक आहे, एक बॉय आहे आणि एक गर्ल आहे. दोघांनाही पैसे दिले की मुलगा ते पैसे खाद्यपदार्थ विकत घेते, खर्च करते आणि परिणामी त्याची प्रकृती ते पदार्थ खाल्ल्यामुळे बिघडते. आणि लक्षामध्ये म्हणजे जो बॉय आहे याला मी पैसे दिलेले आहे, मनी दिलेली आहे, तर त्यांनी काय केलेलं आहे? मनी घेतलेली आहे, पैसे घेतले, त्यांनी काय केलं? खाऊ घेतलेला आहे, ते खाल्लेलं असणार आहे. आणि ते खाल्ल्याच्या नंतर त्याची काय केली? तब्येत बिघडलेली आहे. मग त्याचे वडील
ते म्हणतात की वडील माणसे जेही मोठे घरचे असेल ते म्हणतात की त्याच्यावर रागवतात, कारण तो स्वार्थी असतो, स्वतःच्या सुखाचा विचार करतो आणि तो काय करतो, स्वतःच त्या पैशाचा एकटाच खाऊन घेतो, म्हणून त्याची तब्येत बिघडते. आणि जेही वडीलधारी लोक आहेत ते काय म्हणतात, तुम्ही काय केलं, स्वतःचा स्वार्थ बघितलेला, तू स्वार्थी आहे, स्वतःचा सुखाचा इथे विचार केलेला आहे आणि स्वतःचा जेव्हा विचार करतो तर तो काय असेल, स्वार्थी असते. ठीक आहे. मग उलट पक्षी इथे आपली मुलगी आली, गर्ल्स आलेली आहे, ते पैसे इतरांसाठी भेटीच्या वस्तू विकत घेण्यासाठी खर्च करते आणि त्या कृतीसाठी वडील माणसे त्या मुलीची प्रशंसा करतात, कारण स्वतःच्या सुखाऐवजी तिने इतरांच्या सुखाचा इथे विचार केलेला असणार आहे. लक्षामध्ये म्हणजे दोन गोष्टी आलेल्या आहे. एक तर स्वार्थ सुखा बघत आहे, जो मुलगा आहे पैसे दिलेले आहे तो स्वतःच खाऊ घेऊन घेत आहे आणि खाऊ खाल्ल्याच्या नंतर त्याचं काय ते तब्येत बिघडलेली आहे आणि वडीलधारे जेही लोक असतात त्याला रागवतात, अरे तू स्वतःचा सुख बघितलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही काय केलं, स्वतःचाच जे पैसा आहे ते खर्च केलेला आहे स्वतःसाठी आणि त्यामुळे त्याची काय केली, तब्येत बिघडलेली असणार आहे, म्हणजे स्वतःचा स्वार्थ बघितलेला आहे. दुसरी मुलगी आहे ती काय करते, दुसऱ्यांचे पैसे घेऊन दुसऱ्यांच्या सुखाचा इथे विचार करते, स्वतःच्या पोटाचा विचार करत नाही, स्वतःच्या सुखाचा विचार करत नाही आणि काय करते, त्या कृतीमुळे तिची जी कृती आहे सगळ्यांना आवडते. वडीलधारीतील लोक काय करतात, तिला रागवाच्या बदली तिची प्रशंसा करत आहे, म्हणजे ती गुड आहे, तिचं काय करते, एकदम इष्टतेची जे वाटचाल असते, त्याची कृती असते ती महत्त्वाची असते इथे. आणि म्हणून इथे आपले जे जोड आहे, इथे फर्स्ट जे उदाहरण दिलेलं आहे आपल्याला लहान मुलींचं दिलेलं असणार आहे. आणि या मुलीची कृती सतकृत्य दर्शनी मानसशास्त्रीय सुखवाद आहे. त्यांनी ते सांगितलेले असणार आहे. तत्वाशी विसंगत वाटते, प्रत्येक मनुष्य स्वतःच्याच इथे सुखाची इच्छा करतो नव्हे तर तो त्याचा स्वभावच आहे. मग ही लहान मुलगी इतरांचा विचार, त्यांच्या सुखाचा विचार कशी करू शकते. मानसशास्त्रीय जेव्हा सुख त्यामुळेच अशुद्ध ठरत नाही का, आणि तसा उरत नसेल तर अशा कृतीचे समर्थन त्या वादाचे पुरस्कर्ते कसे करतात, सुखवादाला या कृतीचे समर्थन कसे करतील. म्हणजे एवढे सारे जेव्हा प्रश्न आपल्या समोर आलेले, ती लहानशी मुलगी असून स्वतःचा स्वार्थ बघण्यापेक्षा ते लोकांचा स्वार्थ बघत आहे. ठीक आहे. म्हणून त्यांनी एवढं सांगितलं. तर मग ते कशावरून, ती कशी असली पाहिजे आणि ते सुखवादाची जी कृती आहे सामर्थ्यनीय असली पाहिजे का, असं इथे आपल्याला सांगितलेलं असणार आहे. मग ही फर्स्ट जेव्हा हे लहान मुलगी जेव्हा थोरली असल्यामुळे एखादा कशी कृती केल्याने भविष्यकाळी ते पैसे अथवा तत्सम गोष्टी तिला लाभतील असे तिला वाटत असते. वडील मंडळीची मर्जी एकदा आपण संपादन केल्यामुळे तात्काळ जरी इतरांवर पैसे खर्च करण्याचे दुःख तिला आले असले तरी दूरगामी परिणाम सुखकारच होईल अशी तिची अपेक्षा असते. आता बघा ना, दोन गोष्टी असू शकते. तिने समोरचा विचार केला असेल का, अरे बाबा माझ्या आईवडिलांना किंवा जेही असेल कुटुंबामधला त्यांचा जर विचार केलेला आहे तर तो दूरगामी विचार केलेला आहे की मी खूप चांगली आहे, ते काही अपेक्षेने पण होऊ शकते. नाहीतर पहिल्या कृतीमध्ये काय सांगितलेलं आहे, ती स्वतःचा स्वार्थ बघत असेल, म्हणजे लोकांचा स्वार्थ बघत आहे पण त्याच्यामध्ये तिचा स्वार्थ दडलेला असेल, शुद्ध मनाने न करता तिने अशुद्ध मनाने केलं असेल, दोन्ही पण असू शकते. पण तिने जर दूरगामी जर विचार केलेला असेल त्या परिणामाचा, तो कधी पण काय असणार आहे, सुखकारक असणार आहे. आणि सुखकारक असूनही त्याच्यामध्ये तिची अपेक्षा इथे ठरलेली असणार आहे. एकूण इतरांसाठी नव्हे तर इतरांमुळे स्वतःला मिळणाऱ्या सुखाचीच ती कृती करत असते. ठीक आहे. इथे ती सुखाचीच कृती करत आहे आणि म्हणूनच तिची जी कृती आहे ही सर्वोपरी असणार आहे. वडील मंडळींनी आपले चांगले म्हणावे आणि प्रशंसा करावी, सगळीकडे आपलीच तशी प्रसिद्धी व्हावी याकरिताच ती मुलगी तशी कृती करताना आढळत असेल. होऊ शकते. आपण दोन्ही आता बघा, एका नाण्याच्या एकच बाजू नसते, दोन्ही बाजू शकते. एक तर सत्य असू शकते किंवा असत्य असू शकते. आला एक चित्त असेल किंवा पट असेल. म्हणून तिची जी कृती आहे योग्य आहे, बरोबर आहे. पण तिला जर आपल्या आई वडिलांकडून प्रशंसा मिळवायची असेल तर ती कृती पण चांगली आहे. म्हणजे जर ती कृती वरवर कितीही इतरांसाठी केलेली वाटली तरी त्या कृतीच्या मुळाशी त्या मुलीचा स्वार्थच लपलेला असते आणि हा स्वार्थ आहे स्वतःचाच खुशीची इच्छा आहे तिथे काय ते दडलेली असली पाहिजे. आता तिने जो पैसा खर्च केलेला आपल्या आई वडिलांसाठी किंवा कोणत्याही वडीलधाऱ्या माणसांसाठी, तर तिची असेल का, अरे बाबा मी हा खर्च पैसा केलेला स्वतःवर न करता तुमच्यावर पैसा खर्च केलेला आहे, त्याच्यानंतर ती एखादी चांगली मोठी वस्तू घेऊन मागेल, असू शकते ना. कारण आपण बघा ना, कोणालाही काही फुकटचे पैसे देत नाही. आपला स्वार्थ असेल तेव्हाच आपण काय करतो, इतरांवरती खर्च करत असतो, बरोबर आहे. आजकाल तर
10 रुपयाचा चाय कोणी पाजत नाही. जर स्वार्थ असेल तेव्हाच 10 रुपयाचा चाय पासे, नाही तर तुम्हाला काय म्हणते, अरे चल हट म्हणते, याच्याकडे काय म्हणते, याच्याकडे 10 रुपये नाही राहत म्हणते, यासाठी 10 रुपये खर्च करायचे का म्हणते. बरोबर आहे ना. सायकोलॉजिकल हा वेच असते ना. जेव्हा तुमच्याकडे पैसे असेल, तुम्ही नोकरी करत असेल, तर तुम्हाला लोकांना वाटत असते, अरे नाही जाऊ दे, आता पेमेंट नाही झाला तर 1 महिन्यानं होईन, 1 महिन्यात 2 महिन्यानं होईन, पण होईन तर होईन, बिचारा तर काम करायला जाते. बरोबर, बेरोजगार तर नाही पडलेला आहे घरामध्ये बसून. म्हणून त्याच्यामध्ये म्हटलेलं गेलं आहे की तिने जरी दुसऱ्यांचा स्वार्थ बघितला असेल, पण तिचा पण त्याचा स्वार्थ असला पाहिजे की ती एवढी रक्कम देऊन, एखादी वस्तू देऊन, त्याच्यानुसार तिने काय केलेलं आहे, स्वतःचा मोठा इथे स्वार्थ साधलेला गेला आहे, हेही त्याच्यामध्ये दडलेलं असू शकते. असायला नसायला काय आपण काही इथे काय आपले पैसे लागून नाही राहिले, पण जेव्हा आपण सायकोलॉजिकल जो वे असते, हा दोन्ही बाजूनी आपल्याला बघावं लागणारच आहे. ठीक आहे. आता ते म्हणतात की वरील दोन्हीही पर्याय असंभवनीय वाटत असले तरी तिसरा पर्याय हे सुखकारी सुचवतात. मुलगी बरोबरच वाटते तितकी निस्वार्थ इतरांच्या सुखाचा विचार करणारी आहे. असे आपण मानले तर इतरांच्या सुखाचा जेव्हा विचार करत असते तेव्हा हा प्रश्न शिल्लक उरतोच. असा विचार करीत असताना जर दुःख सहन करावे लागले असते तर तिने विचार केला असता का. आता ते म्हणतात की पैसे खर्च करायचे होते, दुसऱ्यांनी दिलेले आहे, आता तिने काय केले, पैसे खर्च केले, पण आता जेव्हा दुःख सोसायची जेव्हा वेळ येते, तिने खरंच हे दुःख सोसलं असतं का. बरोबर आहे. आता याला पण आपण रॉंग नाही म्हणू शकत, हाही वे आपला बरोबर आहे. ठीक आहे. आणि म्हणूनच ते म्हणतात की यामध्ये दुःख जेव्हा सोसायची जेव्हा वेळ आली तर तिने क्वेश्चन पण बरोबर आहे, आपला आन्सर पण बरोबर आहे का, तिने खरंच तो विचार केला असता का. हा जर प्रश्न विचार करण्याचा असला तर मानसशास्त्रीय सुखवादानुसार इतरांच्या सुखाचाच या मुलीचा इथे स्वीकार, आपण म्हणू की स्वतःला सुख मिळतं असते तर त्याचा विचार करणे, एरवी करताना इतरांना सुख दिल्यामुळेच निस्वार्थी माणसाच्या पदरात सुख पडते, असंभवनीय वाटतील, म्हणून तिसरा पर्याय हे सुखकारी सुचवतात. आता ही जी मुलगी आहे बरोबरच आहे. ठीक आहे. तिने जर विचार केलेला नसता तर तिने जर तो दुःख आहे म्हणून जर हाही विचार केलेला असता तर तेही बरोबर असलं पाहिजे. असंभवनीय काहीच नाही आहे, सगळं बरोबर असलं पाहिजे. आता मानसशास्त्रीय सुखवादानुसार इतरांच्या सुखाचा जेव्हा विचार करत असतो आपण, त्या मुलीला स्वतःचा सुख मिळत असेल आणि म्हणूनच ती त्याचाही विचार करत असेल. आता तिला ते करूनच तर सुख मिळत असेल, तेही बरोबर आहे. किंवा तिचा एखादा स्वार्थ दबलेला असेल की याच्यानंतर आपण दुसरं काहीतरी मोठी वस्तू घेऊन, तेही बरोबर आहे तिचंवालं. पण जेव्हा आपण म्हणून की इतरांना सुख दिल्यामुळे जर निस्वार्थ माणसाच्या पदरात काय असते, सुखच येत असते. बरोबर आहे. तिचा जर स्वार्थ असेल त्याच्यातही तिचं सुख आहे, तिचा स्वार्थ नसेल तर त्याच्यातही सुख आहे. म्हणजे सुखाची आपण जेव्हा परिभाषा सायकोलॉजिकल वेमध्ये करते हे तर काय असतं, वेगळंच असणार आहे. पण निस्वार्थ जेव्हा तुम्ही तुमचे कर्म करत असता, तुमच्या पदरात सुखच येत असते, हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. आता आपण दुसरं उदाहरण घेऊन, पहिलं उदाहरण आपण मुलांचं घेतलं. ठीक आहे. आता आपण बघूया हुतात्म्याचं. आता जोड म्हणतात की जे हुतात्मे होऊन गेलेले आहे, हुतात्मे जेव्हा स्वतःचे प्राण विशिष्ट कारणासाठी देतो तेव्हा तो ती कृती स्वतःच्या सुखासाठीच करीत असतो असे कोणालाही वाटणार नाही. आता बघा, आपल्या याच्यामध्ये सैनिक लोक एवढे मरतात, हुतात्मे होतात, अमर होतात, मग ते स्वतःचं सुख असते का. त्यांनाही मुलं बाळं असते, त्यांनाही बायको असते, त्यांनाही फॅमिली असते, त्यांनाही घर असते. कोणाला वाटते की मेलो पाहिजे म्हणून मी, कोणाला वाटते की मी जिवंतपणे गेलो पाहिजे, जवानीमध्येच गेलो पाहिजे, असं कोणाला वाटते का. नाही. तेव्हा आपले जोड इथे आपल्याला नैतिक सुखवाद, मानसशास्त्रीय सुखवादानुसार ते सांगतात की हुतात्मे जेव्हा इथे आपल्याला आपण जेव्हा बघत असू त्यांची कृती काय आहे तर स्वतःच्या सुखासाठीच करीत असतो असे कोणालाही ते वाटत नाही. कारण सगळ्यांनाच वाटते का मी जिवंत असलो पाहिजे, माझाही संसार असला पाहिजे, माझेही मुलं बाळ आहे, माझंही फॅमिली आहे, सगळ्यांनाच वाटत असते. ठीक आहे. तर जीव धोक्यात घालीत असताना कोणाला सुख मिळते. बरोबर आहे. जीव जर धोक्यात घालत असे माहीत आहे, आपण इथे गेल्याच्या नंतर आपल्या इथे काय होणार आहे, जीव एक तर आपण जिवंत येऊन नाही तर एक तर मरणार आहोत. ठीक आहे. पण कोणाला वाटते की आपण जिवंतपणेच मेलो पाहिजे असं कोणाला वाटत नाही. आणि निदान हुतात्म्याची जी कृती आहे ती निस्वार्थ असते आणि हे सामान्य माणसाला वाटल्या वाचून राहणार नाही. बरोबर आहे. निस्वार्थ कृती आहे. देशासाठी ते सैनिक इथे लढत असतात, स्वतःचा परिवार सोडून. एवढ्या आपल्या सैनिक जे आहे बर्फाच्या जे आपण म्हणून की 0°C मध्ये जे किंवा एवढ्या मोठ्या तापमानामध्ये ते लोक काय करतात, देशाची रक्षा करतात. ते निस्वार्थ त्यांचं सुख असते. मानसशास्त्रीय सुख जे आहे पूर्ण निस्वार्थ असते. आणि म्हणूनच मानसशास्त्रीय सुखवादाचा जेव्हा पुरस्कार करणाऱ्या तत्वांना असे वाटत नाही तर या शास्त्राचे मत आहे की हुतात्म्या स्वतःचे प्राण
तो देतो. त्याचे विश्लेषण जर आपण केले तर आपल्याला असे आढळते की तादात्म्याला इतर लोकांच्या अवधारणेने केंद्रबिंदू होणे प्रिय असते आणि त्यामुळे त्याला जे नाव मिळते, जी प्रसिद्धी मिळते, तो त्याचा मान असते, हेही महत्त्वाचं आहे. आता बघा, आपल्या याच्यामध्ये भारतामध्ये एवढे सैनिक आहे, आपले बाहेर पण आहे, आतमध्ये पण आहे आणि त्याच्यामुळे ते लोकांना काय ते जे मानसशास्त्रीय सुखवादी आहे त्यांचं नाव होते, हेही बरोबर आहे. बरोबर आहे. आपल्या दिल्लीमध्ये मुंबईमध्ये जो हमला झाला होता त्याच्यामध्ये कितीतरी पोलीस ऑफिसर मरण पावले होते. त्यांना वाटत होतं की अरे मग एवढा सारा हे झालेला आहे, कसाबची जेव्हा घटना झाली होती की आपण मेलो पाहिजे. बरोबर आहे. असं कोणाला वाटते का सैनिकाला? नाही, कारण त्याचंही घर असते, त्याचंही पोटपाणी असते. पोटपाण्यासाठी कोणी कुठेही काम करायला जाते. ठीक आहे. म्हणून एवढीच आहे की त्याचं ते गेल्याच्यानंतर हुतात्म्यांचे इथे काय करतं आपण इथे आपल्याला त्यांना मान सन्मान द्यावंच लागत आहे. आणि म्हणूनच इथे जर आपण बघितलं त्यांना अपेक्षित असते, प्रसिद्धी मिळून मिळत असते, मान्य करूनही तशी अपेक्षा त्याला असते असे समजणे गैर नाही. म्हणजे स्वतःचा जेव्हा नावलौकिक वाढावा या कारणाचा हुतात्मे आपले प्राण देत असते. एकूण कोणतीही कृती मनुष्य करीत असताना स्वतःचा सुखाची इच्छा त्याच्या मनात असते, किंबहुना दुसरे कसलीही इच्छा तो करू शकत नाही. त्याचा स्वभावच आहे, कारण सगळ्यांना सुख पाहिजे नाही आणि त्यानुसार तो काय करतो, त्याची इच्छाही करतो. ते स्वाभाविकच आहे, नेचर आपलं काय नॅचरल आहे. आणि या मतानुसार जो थोर माणसे ज्या कृती समाजासाठी करीत असतात त्या कृतीच्याही मुळाशी त्यांचा स्वार्थ इथे दडलेला असतो. आणि ही जी त्यांची कृती आहे ही काय आहे, स्वार्थाच्याच त्याच्यातून दडलेली आहे. त्याचा कुठे ना कुठे मुळाशी त्यांचा स्वार्थ साधलेला असतो. आणि ही जी कृती आहे एक तर चांगली पण आहे आणि एक काय आहे, चांगल्यामध्ये पण वाईट पण आहे. लक्षामध्ये. आणि म्हणूनच ज्या कृती समाजासाठी असते त्या कृती पण हमेशा काय असते, चांगल्यासाठीच असते. आपण त्याला इष्ट समजायचं, गुड समजायचं, गुडविल समजायचं. आणि हे जे दोन्ही पण सायकोलॉजिकल वे आहे आपले, पहिलं लहान मुलींचं उदाहरण आणि त्याच्यानंतर काय हुतात्म्याचं उदाहरण, हे दोन्ही पण काय आहे, खूप चांगलं आहे. आपल्याला आपल्याकडील उदाहरण द्यावयाचे जर झाल्याचं, महात्मा गांधीजींनी दलितांचा उद्धार केलेला आहे. माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना महात्मा गांधी. ठीक आहे. त्या दलिताविषयी काही वाटते म्हणून नसून तर स्वतःचे नाव दलित लोक घेईल, स्वतःचा त्यांनी मान सन्मान मिळेल, स्वतःची प्रतिष्ठा वाढेल आणि त्यामुळे स्वतःला निदान सुख मिळेल याकरिताही केला असू शकते. आता बघा, असायला नसायला काही फरक पडत नाही. तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही चांगलं केलं आहे लोकांचं, तर तुम्हाला काय वाटेल ते त्यांनी तुमचं नाव घेतलं पाहिजे, तेही बरोबर आहे. आता इथे आपले महात्मा गांधी एवढे महान होऊन गेलेले आहे, तर त्यांनी जेव्हा ते म्हणून आफ्रिकेमध्ये जेव्हा गेले होते, जेव्हा त्यांच्यावरती अन्याय अत्याचार होत होता, तेव्हा त्यांनी काय केलं, आवाज उठवला होता. त्यांना असं वाटलं की नाही, कुठे ना कुठे आवाज आपल्याला म्हणजे आपण म्हणू की एखादं काय म्हणून आपण की हिंसा आपल्याला करावीच लागते. पण ते अहिंसेच्या मार्गाने महात्मा गांधीजींनी केले होते. पण काही असो, चांगल्या मार्गाने इथे आपण कुठलीही कृती केली असेल तर योग्यच असली पाहिजे. इब्राहिम लिंग, इथे आपलं उदाहरण दुसरं आहे. इब्राहिम लिंग यांनी गुलामगिरी नष्ट केली का, तर त्यामुळे लोकांच्या आदराचा आणि प्रेमाचा विषय त्यांना व्हावयाचे असते. म्हणजे गुलामाच्या जीवनाविषयी सहानुभूती वाटली असेल म्हणून त्यांची मुक्तता केली असे नसून स्वतःच्या सुख संवर्धनासाठीच त्यांनी केलेली असेल मुक्तता. यावरून मानसशास्त्रीय सुखवादाचे जेव्हा स्वरूप नष्ट आपण जे म्हणून की जेव्हा आपण बघून तर तेव्हा त्यांचे आपल्याला परीक्षण करण्याचं आता काहीच हरकत नाही. एक आपल्या इथे महात्मा गांधीजीचं उदाहरण दिलं, एक आहे इब्राहिम लिंगचं उदाहरण दिलेलं असणार आहे. अब्राहम लिंक जेव्हा आले त्यांनी काय केलं, गुलामगिरीचे जेही लोक होते त्यांना मुक्त करण्याचं इथे काम केलेलं होतं आणि त्यांनी त्यांचे परीक्षण करून त्यांची काय केलेली आहे, आता काही इथे आपल्याला दोन्हीकडे इथे आपण काय केलं, परीक्षण केलेलं असणार आहे. लक्षामध्ये. इथे हा व्हिडिओ पूर्ण संपलेला असणार आहे फ्रेंड्स. व्हिडिओ जो आहे हा असणार आहे आपला मानसशास्त्रीय सुखवाद काय आहे, म्हणजे सायकोलॉजिकल जो वे आहे तो कसा असला पाहिजे. आता बघा, दोनच गोष्टी असते, एक सायकोलॉजिकल वे असते, एक आहे आपल्याला सुख देणारं असते. आलं लक्षामध्ये. तर मग तुम्हाला लॉंग टर्मसाठी कोणतं सुख पाहिजे आणि शॉर्ट टर्मसाठी कोणतं सुख पाहिजे, हे दोन्ही महत्त्वाचे असते. आणि त्यामध्ये आपण सगळ्याच गोष्टीचा इथे अंतर्भाव केलेला असणार आहे. सगळ्याच गोष्टी इथे आपण विचार घेतलेला असणार आहे. महात्मा गांधीपासून, अब्राहम लिंकपासून, ते एखाद्या लहान मुलीपासून तर हुतात्म्यापासून इथे मानसशास्त्रीय सुखवाद इथे सांगितलेला असणार आहे. व्हिडिओ इथे हा संपलेला असणार आहे मानसशास्त्रीय सुखवादाचा फ्रेंड्स. तर हा व्हिडिओ हा एकच होता. ठीक आहे. तुम्ही अगोदरचे माझे व्हिडिओ नसेल बघितले, पहिले बघून घ्या नीतिशास्त्राचे.
तर व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, बाय बाय.